गुड मॉर्निंग मित्र हो. तर्कशास्त्राच्या पुढच्या संकल्पनेला आज आपण सुरुवात करतोय आणि ती संकल्पना म्हणजे तर्कशास्त्राच्या व्याख्या व तर्कशास्त्राचं स्वरूप. तर्कशास्त्राच्या व्याख्या पाहत असताना आपल्याला तर्कशास्त्र म्हणजे काय हे सुरुवातीला पाहावं लागेल. आणि तर्कशास्त्र म्हणजे काय हे पाहत असताना इंग्रजीमध्ये तर्कशास्त्राला लॉजिक असं म्हटलं जातं. LOGIC. इंग्रजीमध्ये लॉजिक असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस तो इंग्रजी हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. आणि ग्रीक भाषेतून आलेला जो शब्द आहे त्या शब्दाला लॉगस असं म्हटलं जातं. LOGOS. आणि या लॉगस या शब्दावरूनच तर्कशास्त्राची व्याख्या आपल्याला पाहता येईल. अभ्यासक्रमाची चर्चा करत असताना मी असं म्हटलं होतं की तर्कशास्त्राची व्याख्या पाहता असताना आपल्याला एक व्याख्या पाहून जमणार नाही, तर तर्कशास्त्राच्या अनेक व्याख्या आपल्याला पाहाव्या लागतील. तर्कशास्त्राच्या एकाच व्याख्येतून आपल्याला पूर्ण तर्कशास्त्र स्पष्ट करता येणार नाही. आणि म्हणून तर्कशास्त्राच्या ज्या 3-4 व्याख्या आहेत त्या 3-4 व्याख्यांची आणि तर्कशास्त्राचे जे स्वरूप ज्यावरती आधारित आहे त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. मित्रहो, लॉगस या ग्रीक शब्दाचा अर्थ टू थॉट किंवा टू थिंक असा घेतला जातो. या दोन्ही शब्दाचा अर्थ काय होतो? विचार करणे. आणि आपल्याला माहिती आहे की तर्क याचा प्रचलित अर्थ जो आहे तो म्हणजे अंदाज. अंदाज हा शब्द आणि विचार हा शब्द आपल्या मेंदूशी संबंधित आहे. आणि म्हणून मग अगदी मोजक्या शब्दामध्ये जर तर्कशास्त्राची जर व्याख्या जर करायची म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येईल की जो मानवी मनामध्ये जो अंदाज असतो त्यालाच आपण तर्क असं म्हणतो. पण त्याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धती असायला पाहिजे की एखाद्या विषयाचा अभ्यास करत असताना एक त्याची रचना आपल्याला मांडता आली पाहिजे आणि ती जी रचना आहे ती पद्धतशीर असायला पाहिजे. त्यालाच आपण शास्त्र असं म्हणतो. आणि म्हणून मग ज्या शास्त्रामध्ये पद्धतशीर असा संकल्पनांचा विषय समजण्यासाठी अभ्यास केला जातो त्यालाच शास्त्र असं म्हटलं जातं. पण त्या शास्त्रामध्ये जो विचार केला जातो त्यालाच तर्कशास्त्र असं म्हटलं जातं. आणि मग थोडक्या शब्दामध्ये आपल्याला मांडता येईल, पहिली व्याख्या आपल्याला घेता येईल ती अशी की विचारांचे शास्त्र म्हणजेच तर्कशास्त्र होय. विचारांचे शास्त्र म्हणजेच तर्कशास्त्र होय. विचार कुठे केला जातो? मानवी जीवनामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जीवन कसं जगावं या संदर्भामध्ये जो जो विचार केला जातो, या निसर्गामध्ये असणारा गूढ खगोलशास्त्राकडे पाहिल्यानंतर, रसायनशास्त्राकडे पाहिल्यानंतर, पदार्थ विज्ञानाकडे पाहिल्यानंतर जी शास्त्र नव्याने निर्माण झालेली आहेत त्या शास्त्रांचा उलगडा करण्यासाठी तर्कशास्त्राचा आणि विचारांचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. मग विचारांचं शास्त्र हे तर्कशास्त्र जर असेल तर तर्कशास्त्रामध्ये विचार केला जातो. तो जो विचार आहे तो विचार कसा केला जातो दुसऱ्या व्याख्येतून आपल्याला स्पष्ट करता येईल. पहिली व्याख्या विचारांचं शास्त्र म्हणजे तर्कशास्त्र होय. दुसरी व्याख्या आपल्याला करता येईल की जो विचार केला जातो तो विचार कसा असायला पाहिजे. तो विचार कसा असायला पाहिजे? सत्याकडे जाणारा. आणि म्हणून आधीची जी संकल्पना अनुमानाच्या स्वरूपामध्ये आपण पाहिली होती त्याच्यामध्ये म्हटलं की एक निगमन अनुमान, दुसरे विगमन अनुमान, दोन्ही हे ज्ञानाचे प्रवाह आपण पाहिले. सामान्य गोष्टींच्या पासून विशिष्ट गोष्टींच्याकडे, तर बरोबर त्याच्याच विरुद्ध विशिष्ट गोष्टींच्या पासून सामान्य गोष्टींच्याकडे. हे जे अनुमान आहे हे अनुमान कसं असायला पाहिजे तर युक्त असायला पाहिजे. आणि ते युक्त अनुमान येण्यासाठी विचार आपण वस्तुस्थितीला धरून करता आला पाहिजे किंवा केला पाहिजे. युक्त अनुमान तिथं आधार आला
तिथं निष्कर्ष आला आणि मग या दोन्हींचा एक युक्तिवाद बनतो. आणि मग असं म्हटलं जातं की अनुमानाचं शास्त्र म्हणजेच तर्कशास्त्र, विचारांचं शास्त्र म्हणजेच तर्कशास्त्र. विचार केला जातो, पण तो विचार वस्तुस्थितीला धरून ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस आपण असं म्हटलेलं आहे निगमन अनुमानामध्ये की जर आधार खरा असेल, आधार जर सत्य असेल तर निष्कर्ष सत्य निघतो. पण तर्कशास्त्र वस्तुस्थिती पाहायला जात नाही, हेही आपण पाहिलं होतं. आणि म्हणून युक्त हा जो शब्द प्रयोग आलेला आहे तो यासाठी की कधी कधी आपण असे आर्ग्युमेंट्स करतो, असे युक्तिवाद करतो की त्या युक्तिवादातील जो आधार आहे तो आधार वस्तुस्थितीला धरून नसतो. आणि जो आधार वस्तुस्थितीला धरून नसतो त्याच्यापासून निघणारा निष्कर्ष हा कधी सत्यही असेल, कधी असत्यही असेल, म्हणजेच कधी युक्तही असेल, कधी अयुक्तही असेल. तर्कशास्त्र त्याची जबाबदारी घेत नाही. आणि म्हणून या ठिकाणी युक्त हा शब्दप्रयोग व्याख्येच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा वापरला गेलेला आहे. युक्त अनुमानाचे शास्त्र म्हणजे तर्कशास्त्र होय. तिसरी व्याख्या, तर्कशास्त्र हे सर्व शास्त्रांचे शास्त्र आहे. तर्कशास्त्र हे सर्व शास्त्रांचे शास्त्र आहे अशी व्याख्या करत असताना अतिशयोक्ती आपणाला वाटेल, पण अतिशयोक्ती इथं नाही. त्याचं मी स्पष्टीकरण करतो. कोणतंही शास्त्र असू द्यात, त्या शास्त्राची जडणघडण, त्या शास्त्राची जी मांडणी केलेली असते ती मांडणी अगदी सुरुवातीपासून शेवटच्या पानापर्यंत की संकल्पनेला सुरुवात होण्यापासून त्या संकल्पनेचं स्पष्टीकरण करेपर्यंत त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकाराचा सिक्वेन्स असतो. त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकाराची कन्सिस्टन्सी असते. आणि ही कन्सिस्टन्सी विचारानं आलेली असते, ती कन्सिस्टन्सी युक्त अनुमानानं आलेली असते. आणि प्रत्येक शास्त्राला जो आधार आहे तो आधार विचाराचा असतो, युक्त अनुमानाचा असतो. म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे तर्कशास्त्र हे सर्व शास्त्रांचे शास्त्र आहे. आपल्याला असं वाटेल की या व्याख्यावरून सर्व शास्त्रांचे शास्त्र तर्कशास्त्र असेल तर मग रसायनशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज नाही, पदार्थ विज्ञानाचा अभ्यास करण्याची गरज नाही, रसायनशास्त्र या विषयाच्या संकल्पनांचा अभ्यास करण्याची गरज नाही. तसं नाही. रसायनशास्त्राचा हा अभ्यास करावाच लागेल, पदार्थ विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा अभ्यास करावाच लागेल, कारण त्या शास्त्रांमध्ये त्या संकल्पनांचा एक विशिष्ट प्रकारानं आणि विशिष्ट पद्धतीनं अभ्यास केला जातो. पण तो अभ्यास कसा करावा, तो अभ्यास कसा करावा हे तर्कशास्त्र सांगत असतं. आणि म्हणून तर्कशास्त्र गणित असू द्यात, भूमिती असू द्यात, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र किंवा भूपृष्ठावरील कुठल्याही संकल्पना भूगोलाच्या संदर्भातील असू द्यात, जी म्हणून शास्त्र येतील त्या शास्त्रांमध्ये तर्कशास्त्र येतं. आणि त्याचा अभ्यास कसा करावा याचं मार्गदर्शन, याचा पाया हा आपल्याला तर्कशास्त्रामध्ये मिळतो. म्हणून म्हटलं जातं तर्कशास्त्र हे सर्व शास्त्रांचे शास्त्र आहे. मित्र, 3 व्याख्या आपण पाहिल्या. पहिली व्याख्या, विचारांचं शास्त्र म्हणजे तर्कशास्त्र होय, युक्त अनुमानाचे शास्त्र म्हणजे तर्कशास्त्र होय, सर्व शास्त्रांचं शास्त्र म्हणजे तर्कशास्त्र होय. याच अनुषंगानं तर्कशास्त्राचं स्वरूप आपणाला पाहता येईल, कारण या 3 व्याख्यांच्या मध्येच तर्कशास्त्राचं स्वरूप. पण पुन्हा आणखीन वेगळ्या अर्थानं आपल्याला तर्कशास्त्राचं स्वरूप आपल्याला पाहत असताना शास्त्र हा जो शब्दप्रयोग आहे त्याचा खुलासा आपण इथं केलेलाच आहे की तर्कशास्त्र हे एक शास्त्र आहे. तर्कशास्त्र हे एक तर्कशास्त्र आहे, पण मानसशास्त्र हे सुद्धा एक शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे सुद्धा एक शास्त्र आहे, रसायनशास्त्र हे सुद्धा एक शास्त्र आहे. आणि मग तर्कशास्त्रालाच एक शास्त्र आहे असं का म्हटलं गेलेलं आहे समजून घेतलं पाहिजे. अर्थशास्त्रामध्ये आर्थिक बाबींच्या संदर्भामध्ये अभ्यास केला जातो. मानसशास्त्रामध्ये मानवी वर्तनांचा अभ्यास केला जातो.
रसायनशास्त्रामध्ये द्रवरूप पदार्थांचा अभ्यास केला जातो, तर पदार्थ विज्ञानामध्ये जड पदार्थांचा अभ्यास केला जातो. तर्कशास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो? आताच आपण एक व्याख्या पाहिली. ती व्याख्या सर्व शास्त्रांचं शास्त्र हे तर्कशास्त्र आहे आणि त्याच आधारे तर्कशास्त्र एक शास्त्र आहे असं आपण ज्यावेळेस मांडत असतो त्यावेळेस तर्कशास्त्रामध्ये विचार करण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीनंच संकल्पनांचा खुलासा होत जातो. कुठलंही लेखन करत असताना त्याला आरंभ असतो, त्याला मध्य असतो, त्याला शेवट असतो. एखादं नाटक आपण पाहत असताना जर शेवटचाच अंक जर आपण सुरुवातीला जर पाहायला गेलो तर नाटकाच्या पहिल्या 2 अंकांमध्ये किंवा सुरुवातीला पात्रांचा अभिनय किंवा त्यांचं स्वरूप आपल्याला व्यक्तित्व कसं होतं अमुक अमुक पात्रांचं हे समजणार नाही, नाटकाचा आशय आपल्या लक्षात येणार नाही. आणि म्हणून कुठलंही पुस्तक पाहत असताना अगदी जी सुरुवात होते ती प्रस्तावनेपासून सुरुवात होते. पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण, अगदी कादंबरीसुद्धा कशी उलगडत जाते शेवटच्या पानापर्यंत, त्याच्यामध्ये एक प्रकारचा क्रम असतो. आणि हा क्रम लावण्याचं काम हे तर्कशास्त्र करत असतं. आणि म्हणून तर्कशास्त्राचं स्वरूप स्पष्ट करत असताना तर्कशास्त्र एक शास्त्र आहे असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्याच वेळेस त्याच्यातून इतर शास्त्रांचं सुद्धा आपणाला ज्ञान होतं. म्हणून सर्व शास्त्रांचं शास्त्र हे तर्कशास्त्र आहे अशी व्याख्या करून त्याचं स्वरूपसुद्धा आपल्याला स्पष्ट करता येतं. पुन्हा दुसऱ्या अर्थानं म्हटलं जातं तर्कशास्त्र हे आदर्शवादी शास्त्र आहे. तर्कशास्त्र हे आदर्शवादी शास्त्र आहे. आता इथं असणाऱ्या शास्त्रातील 2 भाग करण्यात आलेले. या 2 भागांमध्ये एक वस्तुनिष्ठ शास्त्र आणि दुसरा जो आहे भाग तो आदर्शवादी शास्त्र किंवा यालाच मूल्यात्मक शास्त्र, मूल्यवादी शास्त्र असं म्हटलं जातं. पुढची डेफिनेशन्स पाहत असताना, कारण ती डेफिनेशन्स व्यापक स्वरूपात आहे म्हणून आपण ती नंतर पाहणार आहोत, पण इथं आदर्शवादी शास्त्राचा अभ्यास करत असताना तर्कशास्त्र हे आदर्शवादी शास्त्र आहे असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस वस्तुनिष्ठ शास्त्र म्हणजे निसर्गातील असणारी मूर्त स्वरूपामध्ये जे जे आपल्याला दिसतं आहे, जे जे गुण आहे त्याचा आपण उलगडा करण्याचा प्रयत्न करत असतो. तिथं दृश्य स्वरूपात ज्या ज्या कन्सेप्ट येतील त्याला वस्तुनिष्ठ शास्त्र. वस्तूच्या स्वरूपात आकार, वजन, रूप, रंग, स्पर्श, गती या सगळ्या गोष्टी जिथं अभ्यास केला जातो तिथं वस्तुनिष्ठ शास्त्र. तर्कशास्त्र हे आदर्शवादी शास्त्र आहे. मग त्याच्यामध्ये नीतिशास्त्र असेल, सौंदर्यशास्त्र असेल आणि तिसरं जे आहे ते तर्कशास्त्र. आणि म्हणून 2 विभागामध्ये विभागणी केलेली आहे. इथंच आशयात्मक शास्त्र असंही म्हटलं जातं आणि यालाच आकारिक शास्त्र असंही म्हटलं जातं. आणि म्हणून आदर्शवादी शास्त्रामध्ये विचार एखाद्या वस्तूकडं पाहून केला जातो, पण तो विचार कसा करावा हे तर्कशास्त्र सांगतं. पहा, एखाद्या घटनेकडं पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये विचार येतो, त्या घटनेचं स्वरूप आपण स्पष्ट करायला जातो, परंतु त्या घटनेचं स्वरूप स्पष्ट करत असताना याचं भान असायला पाहिजे, आधार कोणता आहे आणि आपण निष्कर्ष कोणता काढतोय. आणि म्हणून मग आदर्शवादी शास्त्रामध्ये विचार कसा करावा याला महत्त्व दिलं जातं. आणि म्हणून तर्कशास्त्र इतर सर्व शास्त्रांना ज्या पद्धतीनं, ज्या मार्गानं, ज्या ज्ञानाच्या दिशेनं घेऊन जातोय ते दिशा युक्त स्वरूपाची असते. आणि म्हणून असं म्हटलं जातं की तर्कशास्त्र हे आदर्शवादी शास्त्र आहे. कारण सगळं आपल्या मनामध्ये, मेंदूमध्ये त्याची प्रक्रिया सुरू असते. जर आधार आपण पाहिला असेल तरच आपण निष्कर्ष निष्पन्न करतो. जर आधारच नसेल तर निष्कर्ष निष्पन्न करणार नाही. आणि म्हणून विचारांची जी गती आपली आहे ती विचारांची गती घटनेकडे पाहिल्यानंतर, वस्तू आणि व्यक्तीकडे पाहिल्यानंतर पुढं ज्यावेळेस सरकत जाते त्यावेळेस जे विधान आपण करत असतो
ते निष्कर्षाच्या स्वरूपामध्ये असतं, ते आदर्शाच्या स्वरूपामध्ये असतं. आणि म्हणून वस्तुनिष्ठ शास्त्र आपण पाहून त्याच्यावरून आदर्शवादी एक नियमही आपण तयार करत असतो. कारण युक्त अनुमानाचं शास्त्र किंवा आदर्शवादी शास्त्र तर्कशास्त्र आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो, त्यावेळेस तर्कशास्त्रामध्ये अनुमानाचे नियम आपण पाहत असतो. त्या नियमाच्या अनुषंगानं त्या युक्तिवादाची युक्तता तपासण्याचं काम आपण करत असतो. आणि ती या युक्तिवादाची युक्तता युक्त आहे की अयुक्त आहे हे ज्यावेळेस आपण स्पष्ट करतो, त्यावेळेस तिथं तर्कशास्त्राला महत्त्व प्राप्त होतं. आणि म्हणून तर्कशास्त्राचं स्वरूप पाहत असताना तर्कशास्त्र एक शास्त्र आहे, तर्कशास्त्र आदर्शवादी शास्त्र आहे. आणि तर्कशास्त्र तिसरा महत्त्वाचा मुद्दा, तर्कशास्त्र हे आकारिक शास्त्र आहे. लॉजिक इज अ फॉर्मल सायन्स. तर्कशास्त्र हे आकारिक शास्त्र आहे. इथं व्यापक स्वरूपाचं हे स्पष्टीकरण आपल्याला करावं लागेल. म्हणून मी पुढच्या व्हिडिओमध्ये तर्कशास्त्र आकारिक शास्त्र कसं आहे हे समजावून सांगेन. आणि याचबरोबर तर्कशास्त्र हे आकारिक शास्त्र आहे पाहिल्यानंतर जो विषय आपण शिकतो आहोत त्या विषयाचा आपणाला फायदा काय, त्याचा उपयोग काय, थोडक्यात आपण पाहून पुढच्या व्हिडिओमध्ये पहिल्या युनिटचा आपण समारोप करतोय. धन्यवाद.